नमस्कार मित्रांनो, आपण हळदीचं आता 8 दिवसाखाली फवारणी केली होती आणि आता बघू शकता आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळालेले आहे याच्यामध्ये आणि हळदी एकदम हिरवीगार झालेली आहे. तर आता काल परवाला आपण बायोमिक्स सोडलं होतं परभणी कृषी विद्यापीठमधलं. तर आता आपण कंदमाशी नियोजनाविषयी बोलणार आहे. तर आता सध्या कंदमाशी आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. कंदमाशी जर झाली तर फार वाईट परिणाम होतात आणि ते कंदमाशीने जर अंडे वगैरे जर घातले आणि डंक मारत राहिली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कंदसड होण्याची दाट शक्यता असते. आणि या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आता फुटव्याची अवस्था फार जोमानं आहे. तर बायोमिक्स टाकल्यामुळे आता आपण 3-4 दिवस याला काही ड्रिचिंग करणार नाही. आणि जी ड्रिचिंग करणार आहे ते महापीड कंपनीचं लेटेस्ट ग्रेड जे आलेलं आहे फुटव्यांसाठी, वाढींसाठी, मुळ्या वाढसाठी, पानाची साईज वाढण्यासाठी आणि प्लॉट हिरवागार होण्यासाठी, या हिशोबाने आपण महापीड कंपनीचं 10-50-6 हा ग्रेड आपण ड्रिचिंगसाठी एकरी 4 ते 5 किलो वापरणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच सड वगैरे लागू नये या हिशोबाने आपण पुढचं नियोजन करणार नाही, जे की याच्यामध्ये टाटा कंपनीचं बुरशीनाशक वापरेल आणि शक्य झाल्यास ब्लू कॉपर वगैरे वेगळी ड्रिचिंग करेल. तर या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ता आपण तणविरहित काम करत आहे. तण काही धन हे जे म्हणणार आहे तर ते न हे करता चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याची निर्मिती होणे गरजेचं आहे. असे नवीन शेंडे वगैरे येत असेल तर त्याला पालनपोषण चांगलं झालं पाहिजे. आणि असे स्पॉट वगैरे आपल्या याच्यावर दिसत असेल तर घाबरून न जाता ते गुगल गाय वगैरे त्यांची जे लाळ पडते त्याच्यामुळे ते झालेलं आहे. या अनुषंगाने मी तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे. तर आता सध्या पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. पाऊस चांगला पडलेला आहे आणि काही प्रमाणात आपल्याला अशी किडी वगैरे जे रस शोषण करणाऱ्या किड्या, काही मित्रकिडी हे पण दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन करणार आहे. त्या नियोजनाचा मी वारंवार व्हिडिओ पोस्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती मिळेल. आणि सांगायचं तात्पर्य झालं तर आता स्टंपची साईज वाढण्यासाठी व इतर गोष्टीसाठी आपण औषधी वापरणार आहे. आणि खालचे जे पानं आहेत ते आता कमकुवत होऊन बारीक होत आहेत आणि त्याला जे आहे ते आपण राऊंडअपचा परिणाम दिसत आहे. तर काही काही फुटवे अशा या पद्धतीने झालेले आहेत. कारण की आपण सायक्रापचं सुपरस्टार पण मारलं होतं, त्याचं पण रिझल्ट असू शकते. आपल्याला एका दुक्का असे फुटवे दिसत आहे सध्या. काही प्रमाणात जास्त प्रमाणात फुटवे आहेत तर काही कमी प्रमाणात असे फुटवे दिसत आहे. हळदीची हाईट पण चांगल्या पद्धतीने आहे. काही काही स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आता कोमामध्ये आणि स्टम एकदम हिरवेगार आहेत. एकदम सड वगैरे कुठं आपल्याला आता दिसत नाही आहे. आणि हिरवेगारपणाचे लक्षण म्हणजे हळदीची चांगली निगराणी आहे असं आपण सांगू शकतो. बघू शकतो केळीच्या पानासारखं पान झालेलं आहे. फक्त आता कंदमाशी, कंदसड या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असते. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच तुम्ही सांगा. बघू शकता केळीचं पान जसं काय आहे तसे काही काही स्टंप झालेले आहेत. हे बघू शकता हिरवेगारपणा एकदम बढिया. तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. फुटवे दाखवण्यासाठी आवर्जून मी आज बघत आहे. स्टम जेवढा मोठा झाला तेवढा कंद मोठा होणे गरजेचं असतं. कंदही मोठा आणि स्टमही मोठा झाला की बस. हे बघू शकता अशा प्रकारे हे हिरवेगारपणा आलेला आहे. तर
नवनवीन माहिती पाहण्यासाठी बघू शकता कंदमाशी दिसत आहे. तर अशाच कंदमाशा आपण स्प्रे कंटिन्यू जरी केला तरी दिसत असते. बघू त्या पानावर पण कंदमाशी आहे. अशा कंदमाशा आपल्याला दिसत असतात. हे बघू शकता केळीचं किती बढिया हे झालेलं आहे. तर अशाच कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद होत नाही अशी हळद आपल्याला दिसून येते. अशा हळदीसाठी चांगल्या रोचक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि घरगुती भाजीपाल्यासाठी आपण हे टाकलं होतं, त्याच्यामुळे इथे थोडंसं अवघडा झालेला आहे काकडी वगैरे खाण्यासाठी. अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लॉट कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट बॉक्स. धन्यवाद.